नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली करंट अफेअर या चॅनलवरती। आज आपण 29 जुलैचे जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न असणार आहे ते बघणार आहोत। आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग बघूया आजचे प्रश्न। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह रोबोटिक धडे देणारी भारतातील पहिली जिल्हा परिषद शाळा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भारतातील पहिली रोबोटिक जिल्हा परिषद शाळा ही रत्नागिरी जिल्ह्यात आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेने देशातील पहिली शाळा म्हणून AI रोबोटिक्स अभ्यासक्रम सुरू केला आहे। हा उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यातील आधुनिक कौशल्यासाठी तयार करण्यासाठी केला गेला आहे। ग्रामीण भागातील मुलांना तंत्रज्ञानात पुढे नेणारा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे। भारतातील शाळांमध्ये हे शिक्षण पुरवण्याचा हा पहिला प्रयत्न आहे। चला पुढचा प्रश्न, भारतातील पहिली AI पल्स कॅम्पस कोठे सुरू करण्यात आला? तर भारतातील पहिला AI पल्स कॅम्पस हा अमरावती महाराष्ट्र येथे सुरू करण्यात आला आहे। आंध्र प्रदेशातील अमरावती शहरात देशातील पहिला AI पल्स कॅम्पस सुरू करण्यात आला। येथे विद्यार्थ्यांना AI मशीन लर्निंग, डेटा सायन्स, कोडिंग, ऑटोमेटिक यासारख्या नव्या तंत्रज्ञानाचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे। हा प्रशिक्षण शिक्षणात डिजिटल परिवर्तन घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। चला पुढचा प्रश्न, बिमस्टेक बंदर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? तर ती विहार धाम येथे आयोजित करण्यात आली। बिमस्टेक ही बंगालच्या उपसागरातील देशाची आंतरराष्ट्रीय संघटना आहे। 2025 मध्ये या संघटनेची बंदर परिषद विहारधाम येथे आयोजित करण्यात आली होती। या परिषदेत व्यापार, सागरी सुरक्षा, समुद्र मार्गाची सुधारणा आणि बांगलादेश, भारत, श्रीलंका यामधील सहकार्य यावर चर्चा झाली आहे। पायाभूत ज्ञान डिजिटल लायब्ररी सुरू करणारा जगातील पहिला देश? तर जगातील पहिला देश भारत हा ठरलेला आहे। भारताने पायाभूत ज्ञान डिजिटल लायब्ररीचा उपक्रम सुरू केला आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना 12 भाषांमध्ये 40 पेक्षा जास्त विषयावर अभ्यासक्रम, नोट्स, व्हिडिओ लेक्चर उपलब्ध करून देण्यात आले आहे। हा उपक्रम पहिल्यांदाच भारतात अशा व्यापक स्तरावर लागू करण्यात आला आहे। चला पुढचा प्रश्न, ICC T20 वर्ल्ड कप 2026 कोठे आयोजित केला? तर तो भारत व श्रीलंका या दोन देशात सुरू केला। ICCने जाहीर केले आहे की 2026 सालचा T20 वर्ल्ड कप भारत व श्रीलंका या दोन देशांमध्ये संयुक्तरित्या आयोजित केला जाणार आहे। यामुळे दोन्ही देशात मोठ्या प्रमाणावर क्रिकेटशी संबंधित पर्यटन, रोजगार आणि आर्थिक चालना मिळेल। भारतासाठी ही एक मोठी जबाबदारी आणि संधी ठरणार आहे। चला पुढचा प्रश्न, भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे अवकाशात एकूण किती दिवस होते? तर ते एकूण 18 दिवस होते। शुभांशु शुक्ला हे इस्रोचे भारतीय अंतराळवीर असून त्यांनी 18 दिवसाचे अवकाश मिशन पूर्ण केले। त्यांच्या मोहिमेमध्ये विविध जैविक प्रयोग, गुरुत्वाकर्षणाअभावी होणारे शारीरिक परिणाम आणि यंत्रसामग्रीच्या चाचण्या यांचा समावेश होता। हे मिशन भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरले। चला पुढचा प्रश्न बघूया, मिसेस अर्थ इंटरनॅशनल 2025 हा सौंदर्य स्पर्धेचा किताब कोणी जिंकला? तर तो विधू इशिका यांनी जिंकला। चला पुढचा प्रश्न बघूया, आशियाई क्रिकेट कप 2025 कोठे आयोजित केला होता? तर तो दुबई येथे आयोजित केला होता। चला पुढचा प्रश्न, संसद रत्न पुरस्कार 2025 महाराष्ट्रात किती खासदारांना मिळाला? तर तो संसद रत्न पुरस्कार महाराष्ट्रातील 7 खासदारांना मिळाला। संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांची कितवी संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्त चांदीचे विशेष नाणे अनावरण केले? तर ते 675व्या जयंतीनिमित्त चांदीचे अवशेष नाणे जारी केले। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।